नमस्कार, अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। उज्ज्वला, आज आपण बघतोय मोमोजची चटणी कशी बनवायची ते। मोमोजची चटणी बरोबर आपण म्हणजे त्या चटणीने आपण पिझ्झा, पास्ता वगैरे सगळं बनवू शकतो। पण ही चटणी अगोदर बनवायची कशी ते बघूयात आपण। इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत। वरच्या साईडला असे 4 वरवरचे असे सुरीने 4 हे केलेले आहेत मार्क, आणि त्याची देठाची साईड काढून घेतलेली आहे। पाणी गरम करायला ठेवलेले, त्यामध्ये मी हे 4 टोमॅटो जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून देते। जर तुम्हाला चटणी जास्त करायची असेल तर टोमॅटो जास्त वापरा आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवा। 5 मिनिटाच्या पिरियडमध्ये त्याला चांगली सालं निघून येतात। इथे बघू शकता तुम्ही 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने टोमॅटोची सालं बाजूला निघतात। तर आता आपण काय करूया, गॅस बंद करून ह्याला चांगलं थंड होऊन घेऊया त्याला। हे बघा, हाताने अगदी इझिली निघतात। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या टोमॅटोची एक एक करून सालं काढून घेऊया। खूप काही शिजवायची गरज नाही आहे, कारण पूर्ण गाळ झाला टोमॅटो तर त्याचा पूर्ण रस त्या पाण्यामध्ये उतरेल। त्यासाठी आपण पूर्ण शिजवलेले नाही, एक 5 मिनिटाची उकळी काढून घेतलेली आहे। आणि ह्या टोमॅटोचा आता आपण काय करणार आहोत, बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घालणार आहोत। तर असे सुरीने कापून घेतलेले आहेत। मिक्सरला घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण, माझ्याकडे थोडी कांद्याच्या पातीचे कांदे होते, हिरवे कांदे, ते घातलेले ओले। तर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही आपल्याकडे रेग्युलर जो कांदा आहे तो घालू शकता आणि त्याची मस्त मऊसर अशी पेस्ट बनवून घ्यायची। फारसा काही वेळ लागत नाही हिला चटणी बनवायला। तर आपण इथे कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत आलं आणि लसूण मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। याच्याऐवजी तुम्हाला जर आवडत नसेल असं तर पेस्ट सुद्धा घालू शकता। पेस्ट आपण अंदाजे 1 मोठा चमचा घातला तरी पुष्कळ होईल। आता हे तुकडे आपण बारीक कापून घेतलेले ते चांगले त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेऊया। जास्त परतवायचं नाही आहे, कारण जास्त परतवलं तर माहिती आहे तुम्हाला कडवटपणा येतो कुठल्याही गोष्टीला। तर त्याचा फक्त वास कमी होईपर्यंत, उग्र वास जो असतो लसणाला तो कमी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। छानपैकी मस्त वास सुटलेला आहे लसूण आणि आल्याचा। थोडासा कलर यायला लागला आहे। याच्यामध्ये मी मिरची पूड घातली आहे, 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल आहे। जर तुमच्याकडे मिरची असेल, लाल मिरची, तर ती तुम्ही टोमॅटो बरोबर उकळवून घेऊ शकता आणि त्याची पेस्ट करून घालू शकता। नसेल तर मी आता कशी पावडर वापरली त्या पद्धतीने तुम्ही मिरची पावडर वापरू शकता। आणि आपण मिक्सरला जी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली ती आता यामध्ये आपण व्यवस्थित परतवून घेऊया। याशिवाय इथे 1 अर्धा छोटा चमचा मी सोया सॉस घातलेला आहे। थोडा अर्धा चमचा म्हणजे अर्धा चमचा विनेगर घातलेलं आहे। विनेगर जर नसेल तुमच्याकडं तर थोडा अर्धा चमचा लिंबाचा रस घाला आणि थोडीशी साखर घातलेली आहे, 1 अर्धा चमचा चहाचा। ठीक आहे, साखर घातल्याने काय होतं, चवीमध्ये खूप फरक पडतो आणि छान ही टेस्ट छान लागते त्याची। त्याच्यामुळे आपण साखर टाकलेली आहे। वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं मिश्रण आपण 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, थोडं थोडं तेल सुटेपर्यंत। म्हणजे काय होईल, टोमॅटो कांद्याची जी आपण प्युरी टाकलेली आहे ती व्यवस्थित शिजली जाईल। हे बघा, अशा पद्धतीने आपला टोमॅटो सॉस जवळपास रेडी झालेला आहे।
हा सॉस करायला एकदम सोपा आणि झटपट होतो, त्यामुळे की नाही आपण केव्हाही करू शकतो. किंवा चपातीबरोबर म्हणा, मोमोज, पास्ता बनवत असाल तर पास्त्याला तुम्ही वरून जो पास्ता सॉस लावतो तेव्हाही ही चटणी वापरली तर अगदी छान चव येते. तर अशी मी वाटीत काढून घेतलेली आहे. बघू शकता कलरसुद्धा अगदी व्यवस्थित झालेला आहे. तुम्हाला वाटलंच तर अगदी तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तर इथे मी मोमोज करायला घातलेले बाजूला चटणीसोबत, आणि छोटे छोटे अगदी मोमोज मस्तपैकी केलेले, मुलांसाठी केलेले. सुट्टे आहेत ना, तर मग करूयात म्हटलं मुलांसाठी आपण. चटणीबरोबर असे गरमागरम मोमोज काढून घेते. एक घास होईल एवढा एक मोमोज बनवलेले, अगदी छोटे छोटे आणि मस्त खायला मस्त वाटतं. मोठा असेल तर खायला थोडासा वेळ लागतो, किंवा हा एक मोमोज जरी तोंडात घातला चटणीसोबत, चटणीची चव मात्र विचाराल ना अगदी अफलातून झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही, आणि मोमोज खायला आमच्यासोबत कंपनी द्यायला नक्की या. मोमोजची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलला शेअर केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आवडले असल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटूया नवीन रेसिपीसह.